द्वारका नगरी ही भगवान श्रीकृष्णांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर कंसाचा सासरा जरासंध याने प्रतिज्ञा केली की तो श्रीकृष्ण आणि संपूर्ण यादव वंशाचा नाश करील. अशा परिस्थितीत यादवांच्या सुरक्षिततेसाठी श्रीकृष्णांनी मथुरा सोडणेच योग्य समजले. मथुरा सोडल्यानंतर त्यांनी समुद्रकिनारी एक दिव्य व भव्य नगर वसवले, ज्याचे नाव द्वारका असे ठेवले. येथे आल्यानंतर ते आपल्या प्रियजनांसोबत शांततेने जीवन जगू लागले. काळाचे चक्र फिरले आणि सुमारे 36 वर्ष कुशलतेने राज्यकारभार केल्यानंतर एके दिवशी अचानक भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला. त्यानंतर वैभवशाली द्वारका नगरी समुद्रात विलीन झाली. असे म्हटले जाते की माता गांधारी यांनी श्रीकृष्णांना दिलेल्या शापामुळेच हे सर्व घडले. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. दुर्योधनाच्या मृत्यूनंतर युधिष्ठिराचा राजतिलक होत असताना आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या माता गांधारी यांनी कौरवांच्या पराभवासाठी श्रीकृष्णांना दोष दिला. क्रोधाच्या भरात त्यांनी श्रीकृष्णांना शाप दिला की ज्या प्रकारे कौरव वंशाचा नाश झाला त्याचप्रमाणे आजपासून 36 वर्षांनी तुमच्या यादव वंशाचाही नाश होईल. हे ऐकून सर्व पांडव अचंबित झाले, पण भगवान श्रीकृष्ण मात्र विचलित झाले नाहीत. त्यांनी हसत हसत तो श्राप स्वीकारला. हळूहळू काळ पुढे सरकला. महाभारत युद्ध संपून 35 वर्ष पूर्ण झाली आणि 36वे वर्ष सुरू होताच द्वारकेत अनेक अपशकुन दिसू लागले. त्याच काळात महर्षी विश्वामित्र, कण्व ऋषी आणि देवर्षी नारद द्वारकेत आले. यादव कुळातील तरुणांना हे कळताच त्यांनी ऋषीशी थट्टा करण्याचे ठरवले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे पुत्र सांब यांना स्त्रीचे रूप देऊन ऋषी समोर नेले आणि म्हणाले, हे ऋषीगण, ही आमच्या बंधू बरबूची पत्नी आहे. ती गर्भवती आहे. कृपा करून सांगा की तिच्या गर्भात पुत्र जन्माला येईल की कन्या. ऋषींनी ध्यान लावले. ध्यानात त्यांना कळले की ही स्त्री नसून श्रीकृष्णांचा पुत्र सांब आहे. यादव कुमारांची ही शरारत पाहून ऋषी अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी शाप देताना सांगितलं, ऋषींशी असा तुच्छ विनोद करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? आम्ही तुम्हाला शाप देतो की या गर्भातून लोखंडाचा मुसळ जन्माला येईल आणि त्याच मुसळामुळे बलराम व श्रीकृष्ण वगळता संपूर्ण यादव वंशाचा नाश होईल. घाबरलेले यादव कुमार ऋषींची क्षमा मागू लागले, पण ऋषींनी त्यांची एकही विनंती ऐकली नाही. ऋषी भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि सर्व घडलेली घटना सांगितली. श्रीकृष्ण म्हणाले, हे ऋषीगण, तुम्ही जसे सांगितले आहे तसेच होईल. दुसरीकडे यादव कुमारांनी राजा उग्रसेन यांना ही सर्व घटना सांगितली. राजा म्हणाला, चिंता करू नका. त्या लोखंडाच्या मुसळाचे चूर्ण करून ते प्रभास नदीत वाहून टाकू. त्यामुळे शापाचा परिणाम टळेल. दुसऱ्या दिवशी सांबापासून लोखंडाचा मुसळ जन्माला आला. तो राजा उग्रसेन यांच्याकडे देण्यात आला. राजाने त्या मुसळाचे अतिशय बारीक चूर्ण करून ते समुद्रात विसर्जित केले. तसेच राज्यात नशेच्या पदार्थाचे उत्पादन होणार नाही असा कठोर आदेश दिला. जो कोणी असा अपराध करताना सापडेल त्याला कुटुंबासह कठोर शिक्षा दिली जाईल. द्वारकेतील लोक संकट टाळण्यासाठी अनेक उपाय करू लागले, पण नियतीचे लेखन टाळता येत नाही. मुसळाच्या जन्मानंतर द्वारकेत भयंकर वादळे येऊ लागली. उंदराची संख्या इतकी वाढली की माणसापेक्षा उंदीर अधिक दिसू लागले. स्त्रिया पतींशी द्रोह करू लागल्या. गायींच्या पोटातून गाढवांचे पिल्लू जन्माला येऊ लागले. गुरुजनांचा अपमान होऊ लागला. जेवायला बसल्यावर ताटात अन्नाऐवजी लहान किडे दिसू लागले. हे सर्व काळाचे उलटफेर पाहून श्रीकृष्ण म्हणाले, महाभारताच्या काळातील जसे योग होते तसेच आजही आहेत. हे सर्व आपल्या विनाशाचे संकेत आहेत. माता गांधारी यांच्या शापाचा काळ आता पूर्ण झाला आहे. यानंतर श्रीकृष्णांनी द्वारकेतील सर्व पुरुषांना तीर्थस्थानी जाऊन स्नान करण्याचा आदेश दिला. स्नानानंतर सर्व यादव प्रभास क्षेत्रात येऊन वास्तव्यास राहू लागले.
तेथे पोहोचल्यानंतर मद्यपान सुरू झाले. मद्यपान केल्यानंतर सर्वांनी आपले भान हरपले आणि एकमेकांवर तुटून पडत मारामारी करू लागले. त्या भयानक संघर्षात सात्विक आणि प्रद्युम्न यांचाही मृत्यू झाला. आपल्या पुत्रांना मृत्युमुखी पडलेले पाहून श्रीकृष्ण क्रोधावस्थेत आले. त्यांनी समुद्रकिनारी उगवलेली दुर्वा उपटली आणि ती दुर्वा क्षणार्धात भयंकर लोखंडी मुसळात रूपांतरित झाली. यानंतर जो कोणी समोर आला त्याचा वध श्रीकृष्णांनी त्याच मुसळाने केला. प्रत्यक्षात ही दुर्वा त्या लोखंडाच्या चुऱ्यापासूनच उत्पन्न झाली होती, जो राजा उग्रसेनाने समुद्रात विसर्जित केला होता. यादवांनी त्या मुसळांनीच एकमेकांना मारायला सुरुवात केली असे त्याच्याच हातात ती मुसळ बनत असे. त्या मुसळाने पिता आपला पुत्रांचा आणि पुत्र आपल्या पित्याचा वध करू लागले. श्रीकृष्ण तेथे उभे राहून विधीच्या विधानाचा हा खेळ बघत होते. पण जेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा पुत्र सांब आणि नातू अनिरुद्ध यांचाही मृत्यू झाला आहे, तेव्हा त्यांची क्रोधाग्नी प्रज्वलित झाली आणि उरलेल्या सर्व यादवांचा त्यांनी संहार केला. यानंतर श्रीकृष्ण बलरामांच्या पावलांचे ठसे पाहत जंगलाकडे गेले. तेथे जाऊन त्यांनी पाहिले की बलराम योग मुद्रेत समाधीस्थ बसले होते. त्याच क्षणी बलरामांनी आपला देह त्याग केला. त्याच्या मुखातून अनेक फण्यांचा एक विशाल सर्प बाहेर आला. त्या सर्पाने श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि समुद्रामागे परधामाकडे निघून गेला. बलरामांच्या प्राणत्यागानंतर श्रीकृष्णांना जाणवले की आता सर्व काही संपले आहे. काही वेळाने ते पिंपळाच्या झाडाखाली बसले. त्यावेळी त्यांनी आपले चतुर्भुज रूप धारण केले होते. ते उजव्या जांघेवर डावा चरण ठेवून बसले होते. त्यांच्या पायाचा लाल चुटूक तळवा रक्तमल्लासारखा तेजस्वी चमकत होता. तेवढ्यात तेथून एक बहेलिया जात होता. दूरवरून श्रीकृष्णाचा लाल तळवा त्याला हरिणीच्या मुखासारखा भासला. त्याने तो खरोखर हरिण समजून बाण सोडला. जवळ जाऊन पाहिल्यावर तो घाबरून म्हणाला, अरे, हा तर चतुर्भुज पुरुष आहे. भीतीने थरथरत तो श्रीकृष्णांच्या चरणी कोसळला आणि म्हणाला, हे मधुसूदन, माझ्याकडून अनाहूतपणे हे पाप घडले आहे. कृपया माझा अपराध क्षमा करा किंवा मला तक्षणी मारून टाका, जेणेकरून अशी चूक माझ्याकडून पुन्हा कधीच होणार नाही. अरे, घाबरू नकोस. हे सर्व विधीच्या विधानाचेच फलित आहे. त्रेतायुगात मी रामाचा अवतार घेतला असता तू वानरराज बाली होतास. त्यावेळी मी तुला लपून बाण मारला होता आणि तुझा मृत्यू झाला होता. द्वापर युगात तीच मूर्त मी स्वतःसाठी निवडली आहे. तू माझ्या मनातीलच कार्य केले आहेस. आता माझ्या आज्ञेने तू त्या स्वर्गलोकात जा, ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यात्मांनाही होते. माझ्या प्रभू, आपला कोटी कोटी आभार. तेवढ्यात स्वर्गलोकातून एक विमान आले आणि बहेलियाला त्यात बसवून घेऊन गेले. इकडे श्रीकृष्णांचा सारथी दारुक त्यांना शोधत तेथे पोहोचला. ही अवस्था पाहून तो भगवानांच्या चरणी पडून रडू लागला. श्रीकृष्ण म्हणाले, दारुक, तू आता द्वारकेत परत जा आणि तिथे बलराम भाऊंच्या परमगतीची व माझ्या स्वधानमनाची वार्ता सांग. तसेच सर्वांना सांग की आपले सर्व धन सामान घेऊन इंद्रप्रस्थाकडे निघून जा. माझ्या देहत्यागानंतर संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन होईल. जशी आपली आज्ञा प्रभू. असे म्हणून दारुक तेथून निघून गेला. दारुक निघून गेल्यानंतर भगवान शिव, माता पार्वती, ब्रह्मदेव, सर्व देवदेवता, अप्सरा, राक्षस व देवगण भगवान श्रीकृष्णांच्या परमधाम प्रस्थानाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकतेने तेथे जमले. आकाशातून श्रीकृष्णांवर पुष्पवृष्टी होऊ लागली. त्या सर्व देवदेवतांकडे पाहून श्रीकृष्णांनी आपला देह त्याग केला. कमलासारखे सुंदर नेत्र बंद केले आणि सदैवासाठी आपल्या स्वर्गलोकात परतले. श्रीमद भगवत गीतानुसार श्रीकृष्ण व बलराम यांच्या सोदागमनाची वार्ता जेव्हा त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली, तेव्हा त्या दुःखाने त्यांनीही प्राणत्याग केला. देवकी, रोहिणी, वसुदेव, बलरामांच्या पत्नी, श्रीकृष्णांच्या राण्या सर्वांनी देहत्याग केला. इकडे अर्जुन प्रभास क्षेत्रात गेला आणि सर्व यादवांचा अंतिम संस्कार केला. दुसऱ्या दिवशी वसुदेवांनीही प्राणत्याग केला. त्याचा अंतिम संस्कार करून अर्जुन सर्व द्वारकावासी लोकांना घेऊन द्वारकेतून बाहेर पडला.
ज्या क्षणी त्यांनी द्वारका नगरी सोडली त्या क्षणी राजमहालासह संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन झाली. असे म्हणतात की द्वारकेचे अवशेष आजही समुद्रात सापडतात. यावरून त्या काळातील भगवान श्रीकृष्णांची द्वारका किती भव्य व सुंदर असावी याची कल्पना येते. एका शापामुळे ती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन समुद्रात बुडाली. असे सांगितले जाते की यानंतर कलियुगाची सुरुवात झाली.